माध्यमांमध्ये फोटो आल्यानंतर देवगिरीवर मोठी बैठक। अजितदादा, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे, तटकरे, फडणवीसांच्या उपस्थितीत बैठक। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर चर्चा झाल्याची माहिती। देशमुखांच्या क्रूर हत्येचे 15 व्हिडिओ आणि 8 फोटो समोर। देशमुखांना जीवे मारताना आरोपी सेल्फी घेऊन हसत होते। हत्येचे फोटो समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला। मुख्यमंत्री फडणवीसांनी ठरवल्यास 30 मिनिटात मुंडेंचा राजीनामा होईल। आव्हाडांची संतप्त प्रतिक्रिया। तर देशमुखांच्या हत्येची भयावहता पाहून आव्हाडांना अश्रू अनावर। संतोष देशमुखांची क्रूरपणे हत्या केली, इतकी नीच औलाद जन्माला आली नव्हती। मनोज जरांगेंचा संताप। तर आरोपींना फाशी देण्याची खासदार बजरंग सोनवणेंची संतप्त मागणी। समाज माध्यमांवरील फोटो मनविचलित करणारे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे। जनतेनं कायदा हाती घेऊ नये। देशमुख हत्या प्रकरणी बीडचे एसपी नवनीत कावत यांचं आवाहन। मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवरून पहिला दिवस गाजला। अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुंडेंविरोधात विरोधक आक्रमक। कामकाज संपल्यानंतर मुंडेंकडून फडणवीस बावनकुळेंची भेट। विधान भवन परिसरात सरकारविरोधात विरोधकांचं आंदोलन। महाराष्ट्रात 2 गुंडे, कोकाटे आणि मुंडे। विरोधकांची जोरदार घोषणाबाजी। औरंगजेबच्या काळात चांगलं शासन, भारत सोन्याची चिमणी होता। अबू आझमींच्या विधानामुळे वाद। आझमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची शिंदेंची मागणी। अबू आझमींच्या विरोधात मुंबई आणि ठाण्यात शिवसेना आक्रमक। नरेश म्हस्केंच्या तक्रारीवरून वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात अबू आझमींविरोधात गुन्हा। अर्थसंकल्पीय अधिवेशनात 100% उपस्थित रहा। अधिवेशनात योग्य उत्तर द्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे भाजपच्या मंत्र्यांना आदेश। शरद पवारांच्या राष्ट्रवादीत रोहित पवार नाराज। 7 वर्ष पक्षात, मी कुठेतरी कमी पडतोय असं काहींना वाटतंय। नाराजीवर रोहित पवारांची प्रतिक्रिया। बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील ज्ञानेश्वरी मुंडेंचं आमरण उपोषण तात्पुरतं स्थगित। गुन्हा लवकरात लवकर उघडकीस आणण्यासाठी तत्परता दाखवणार, पोलिसांचं आश्वासन। लाडक्या बहिणींच्या फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी महिला दिनाचा मुहूर्त। 8 मार्चला लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता मिळणार। मंत्री आदिती तटकरेंची माहिती।